हॅलो. कदम मी बोलतोय, मी गुरुनाथ सुभेदार. सर तुम्ही? हो कदम, मी काय सांगतोय ते जरा नीट लक्ष देऊन ऐका. राधिका मसालेमध्ये भेसळ सुरू आहे. काय? हो. कुणीतरी राधिका मसालेच्या नावानं डुप्लिकेट माल विकतंय मार्केटमध्ये. सर हे तुम्ही खरं सांगताय ना? कदम मी खोटं कशाला सांगेन तुम्हाला, विश्वास ठेवा माझ्यावर. सर तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार? तीच इकडे तुमच्या नावाने खूप राडे झालेत. मी तुमचं नाव घेऊन नाही सांगू शकत सर काही इकडे. नाही माझं नाव सांगूच नका कदम, कळतंय का? माझं नाव याच्यामध्ये कुठेही आणू नका. ही गोष्ट तुम्हाला कळलीये, तुम्हाला कुठून तरी बातमी लागली, तुम्ही माहिती काढली असं सांगा. म्हणजे याच्यामध्ये राधिका मसाल्याची बदनामी होऊ नये एवढाच हेतू आहे. आणि एक लक्षात ठेवा, तुमचं कौतुक उद्या यातनं कदाचित तुम्हालाही प्रमोशन मिळेल आणि मुख्य म्हणजे ही बदनामी थांबेल. ठीक आहे सर, बघतो. कदम बघतो नाही, मी काय सांगतो ते सिरियसली ऐका तुम्ही प्लीज. एवढी वर्ष माझ्याबरोबर काम केले, मी काहीतरी विश्वासात घेऊन सांगतोय तुम्हाला, प्लीज सिरियसली घ्या. हो सर. गुरु सर खोटं तर बोलत नसतील ना? कसा विश्वास ठेवू? मी आनंद सरांना सांगतो. नको नको, राधिका मॅडमच्याच कानावर घालतो. आनंद यार तू का आलायस यार? परत तेच तेच मला नाही बोलायचं. निघ तू. चल, अरे जा यार. अरे मैं जा रहा हूं लेकिन बात तो सुन यार. मला ऐकून पण घ्यायचं नाही या विषयावर काही. कळतंय का तुला? मला ऐकायचं नाहीये. जा तू. अरे का पण? अरे कारण त्रास होतो मला. ठीक. अरे होऊ दे त्रास. आयुष्यात काहीतरी चांगलं मिळवायचं असेल ना तर एवढा त्रास सहन करावा लागतो. काय मूर्खासारखी बडबड करतोय यार आनंद? काय मिळवायचंय मला अजून? हा, आता काही मिळवायचं नाहीये मला. मला एक गोष्ट व्यवस्थित कळलेली आहे की राधाच्या मनात माझ्याविषयी शून्य प्रेम. कळलंय मला. ओके. असं राधिका वहिनीने सांगितलं का तुला? आनंद यार मला तू का तेच तेच बोलून त्रास देतोय? तू जा ना यार. जा. अरे कारण अजून काहीच संपलेलं नाही आहे यार. आणि तुला जसं वाटतं ना तसं अजिबात असं काहीच नाहीये. राधिका वहिनींच्या मनात नक्की काहीतरी आहे अजून. तुझ्या बाबतीत ते विचार करतायत. कशावरून बोलतोयस तू? अरे माझं बोलणं झालं यार त्यांच्याशी. मी अडून बोललो, तुझा विषय पण काढला. त्या नेगेटिव्ह काहीच नाही म्हणालाय, तर पॉझिटिव्ह नाही म्हणालाय. पण दॅट मीन्स शी इज न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे त्या काहीतरी विचार करतायत. बघ हे असं असतं ना तर तिने मुलीचा फोटो दाखवलाच नसता मला. कळतंय का तुला? आणि हे अडून वगैरे बास यार. आता बास. निघ. जा. अरे तुला काय कळलं ना? मला काही कळत नाहीये. प्यार में पागल हो गया तू. मग तसं समज हवं. माझा प्रेमभंग झालाय असं समज. मी एकतर्फी प्रेम करत होतो राधावर, पण तिच्या मनात माझ्याबद्दल काही नाहीये. माझा प्रेमभंग झालाय. ओके. कॉलेजमध्ये असल्यापासून आवडायची मला ती. पुरुषी लग्न झाल्यावर सगळं विसरून सुद्धा गेलो होतो मी. परत आलो, परत आम्ही एकत्र आलो. आनंद यार सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला तयार होतो यार मी. अथर्वची जबाबदारी घ्यायला तयार होतो, आईबाबांची काळजी घ्यायला तयार होतो, पण राधाला काही कळलंच नाही रे. माझ्या भाऊनच कळलं नाही. असं खरंच वाटतंय का तुला? तू त्यांची बाजू का समजून घ्यायला तयार नाहीयेस? काय बाजू समजून घेऊ यार आनंद? अजून काय बाजू समजून घेऊ? तिचं गुरुवर प्रेम होतं नाही, इनफॅक्ट आहे अजूनही. आणि ठीक आहे ना यार, नॅचरल आहे तिच्यासाठी. नवरा आहे तो तिचा, इतकी वर्ष संसार केलाय त्यांनी. आणि सोडून निघून गेला तो. काय वाटेल ते बोलू नकोस यार. म्हणे प्रेम अजून गुरुवर. नॉनसेन्स. अरे त्यांचा विचार कर ना प्लीज. त्यांच्या मनात काय चालू आहे, त्या कुठल्या मेंटल फेज मध्ये असेल हे प्लीज समजून घे ना प्लीज. ते काय काय विचार करत असतील, कोणाचा विचार करत असेल आपल्याला नाही माहिती यार. हे बघ, मला एवढं माहितीये की त्या काही झालं तर आज तुला फोन करणार. असं काही होणार नाहीये. अरे जर फोन आलं तर काय आलं? फोन जर फोन आलं तर काय करशील? तेवढंच सांग मला. मी जातो. सांग काय करशील?
जर राधाचा फोन आला तर थांबेल मी. बघा जर फोन नाही आला तर मी कायमचा निघून जाईन अमेरिकेला. तुम्हाला त्याच्याकडे बघून कधीच असं जाणवलं नाही की तो तो कोणाच्या तरी प्रेमात असेल, आणि असंच न जाणून घेता न समजून घेता त्याच्यासमोर तुम्ही त्या मुलीचा फोटो ठेवला आणि त्याला सांगितलं की ही करेक्ट मुलगी आहे, हिच्याबरोबर तू लग्न करून टाक. इट्स नॉट फेअर. त्या गोष्टीमुळे तो खरंच खूप हर्ट झाला, त्याचं मन दुखावलं. खरंच आनंद भाऊजी म्हणतात त्याप्रमाणे माझ्यामुळे सौमित्राचं मन दुखावलं गेलंय का? तसं जर असेल तर मला त्याला समजवायला मी कमीन मॅम. या बोला काय झालं? मॅम खूप मोठा झोल झालाय. काय जोन? सॉरी म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय मॅम. काय झाले? अहो मॅम, मला अशी न्यूज मिळाली आहे की आपल्या कंपनीच्या ब्रँड खाली डुप्लिकेट मसाल्याची पाकिटं आली आहेत. काय? हो मॅम. पण कसं काय? अहो दुकानात आपल्या मसाल्यांच्या पाकिटाच्या ऐवजी डुप्लिकेट पाकिटं आली आहेत म्हणे. कोणी सांगितलंय तुम्हाला? ते गुरु काय? नाही म्हणजे आमच्या इथे ते गुरुकृपा जनरल स्टोअर आहे ना, तिथे माझ्या पुतण्याने बघितलं डुप्लिकेट पाकिट. त्यांनी त्याच्या आईला म्हणजे माझ्या वहिनीला सांगितलं, माझ्या वहिनीने माझ्या मिसेसला आणि मिसेसनी मला. हो पण तो माल डुप्लिकेटच आहे, हे कशावरनं? नाही मॅडम, 100% असंच होत आहे. मॅडम तुम्ही बाहेर चला, त्या बायका आल्यात. कोण बायका? त्यांची काहीतरी कंप्लेंट आहे. त्यांना मी समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काय ऐकत नाहीयेत. बरं ठीक आहे, मी बोलते तुमच्याशी. चला मॅडम. अजून किती वेळ राधाच्या फोनची वाट बघू मी? खरंच करणार आहे का ती फोन मला? फोन आला तर ठीक आहे, नाही तर निघून जाणार आहे मी अमेरिकेला. मी तिकीट बुक करणार ठरलंय माझं. मला नाही राहायचं इथे. मला इतर कोणाशी लग्न करायचं नाहीये राधा. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. मी दुसऱ्या कोणाला स्वतःच्या आयुष्याचा जोडीदार म्हणून जुळवूनच घेऊ शकत नाही. तुम्ही अपॉइंटमेंट शिवाय नाही भेटू शकत. तुम्ही प्लीज बाहेर थांबा. प्लीज प्लीज. काय झालं? मॅम त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे बट अपॉइंटमेंट नाहीये त्यांच्याकडे. अहो कंप्लेंट करायला कशाला पाहिजे अपॉइंटमेंट? काय कंप्लेंट आहे? मॅडम खरं तर तुम्ही ना आम्हा सर्वांच्या प्रेरणास्थानी आहात. आम्ही तुमच्याकडे बघूनच ना एक पोळी भाजी केंद्र सुरू केलंय. हो मॅडम, आता तर आमचे 3 ठिकाणी पोळी भाजी केंद्र सुरू आहेत आणि आम्ही सगळ्या गृहिणी आहोत. आम्हाला तुम्हाला बघूनच प्रेरणा आली आणि आम्ही हे सगळं काही करू शकलो. चांगली गोष्ट आहे की, पण कंप्लेंट काय? मॅडम आमच्या पोळी भाजी केंद्रामध्ये जे काही बनवतो त्यामध्ये तुमचेच मसाले वापरतो, अगदी आवर्जून. मॅडम तुमच्या कंपनीच्या मसाल्यांची टेस्ट खूप सुंदर आहे, ती इतर कुठल्याच मसाल्यांना नाही येत. हो ना, आमच्याकडे येणारे लोक सुद्धा हेच सांगतात. पण गेल्या महिन्यापासून काहीतरी प्रॉब्लेम झालाय. पण काय कारण असेल? तुमच्या कंपनीकडनं ह्या महिन्यात जी पाकिटं मागवली त्याची टेस्ट अगदी वेगळी आहे, पहिल्यासारखी अजिबात नाहीये. तुमच्याकडे पाकिट आहे? हो आहेत ना. वास वेगळा वाटतोय मला. फ्रेश? वहिनी ह्याच्या पॅकेजिंग मध्ये सुद्धा फरक आहे. आय मीन कलर डिफरन्स आहे. मॅम याला टेस्टच नाहीये. बघा मॅडम, मी बोललो होतो ना तुम्हाला. यामागचं काय कारण आहे हे लवकरात लवकर शोधायला.
मम्मा यार काय यार इतकं बोर होतोय मला भूक लागली गॅरी कुठे आहे गॅरीला खाणार आहेस? नको नको, काही फायदा होणार नाही त्याला खाऊन. उगाच बोर जोक मारू नकोस मम्मा. बोर चूक नाहीये, मी खरंच सांगते, एकदम बोर माणूस आहे तो. त्याला खाऊन काहीच होणार नाही, त्याला येऊ दे. त्याला बघ म्हणजे कशी धारेवर धरते ते बघ. धारेवर शनू बेबी, नको त्यावेळी नको ते प्रश्न प्लीज विचारू नको. एक तर खूप भूक लागली आहे मला, आणि त्याच्यात मला तर वाटतं ना तो आपल्या हातावर तुरी देऊन पळून गेला असं. आय नो तुरी या ऑरेंज असं ना ती त्या तुरीची भाजी करायची बट आय डिड नॉट लाईक इट ऍट ऑल. शनू बेबी, तुझ्या ऑरेंज असू ना, प्लीज त्या लोकांची नावं नको काढू माझ्यासमोर. आय हेट देम. आय नो एकदम इकडे भूक लागली आहे. घरी येऊ दे त्याला, बघ मी कसं आता. मम्मा यार प्लीज यार किती पोर आहे माझा गॅरी. आला आला काय? आणि आता खायला घेऊन ये, नाहीतर आता कांदे बटाटे घेऊन येशील. मम्मा कच्चे खाणार आहोत का आपण? गो. कमला, अरे ताई तुम्ही अचानक इथे? का यायला नको होतं का? नाही तसं काही नाही, पण श्रेयस तू इथेच थांब, मी आले. काय झालं दादा? कमळा, आपला राधिका मसालेचा डुप्लिकेट माल कोणीतरी विकलाय. काय? हो, आणि म्हणूनच ही सगळी खात्री करण्यासाठी राधिका मॅडम इकडे आलेत. त्यामुळे सगळ्यांची चौकशी होईल आणि सगळ्यांना प्रश्न विचारले जातील. तुम्ही सगळेजण तयार राहा. श्रेयस तू बाहेर थांब, मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं. तुम्ही पॅकेजिंग करता? हो ताई, पण त्यात कधी डुप्लिकेट पाकिट पाहिलं नाहीये. ही डुप्लिकेट पाकिट आणि ही मार्केटमध्ये सर्रास विकली जात आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की ही आपणच तयार करतो. हा, कदाचित मुद्दाम कोणीतरी आपली बदनामी करण्यासाठी हे करत असेल. बघूया. मॅडम, मी बाहेर सुद्धा चेक केलं, मला वाटत नाही फॅक्टरीत काही प्रॉब्लेम. मग प्रॉब्लेम आहे कुठे? ताई काय चाललंय हे? हे कळेलच लवकर. म्हणूनच मला सगळ्यांशी बोलायचं आणि सगळं काम बघायचं. मसाले तयार होणं, पॅकेजिंग ते अगदी डिलिव्हरी पर्यंत. मी बोलतो सगळ्यांना. आता माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी कोणत्याही प्रकारचा राग नाही आणि मला तो ठेवायचाही नाहीये, कारण मला आपली मैत्री जास्त महत्वाची वाटते. सौमित्र, माझ्या मनात तुझ्याविषयी राधिका ताई, कोण आहे? ही तुझी होणारी बायको आहे. रेवतीची लांबची बहीण आहे. आणि मला तरी असं वाटतं की तुझं कोणी एकटं राहू नये.
अजून राधाचा फोन नाही आलाय. मला नाही वाटत ती फोन करेल. तू गेलं वर्षभर इकडे काम करतोस, हे सगळं चालू आहे इकडे, तुला सांगता येत नाही आम्हाला? मॅडम हा आपला टेम्पो ड्रायव्हर आहे, ह्याला सगळं काय ते माहिती. तू बोल आता, यांच्यासमोर बोल काय झालंय ते. मला काही माहित नाही, मला जाऊ द्या हो साहेब. कधीपासून काम करताय? 1 वर्ष झालं. यावरतीच अवलंबून आहात ना तुमचं कुटुंब? हो मुलं बाळं जातात ना शाळेत? हो. इथे कामाला लागल्यापासून माझ्या घरचं व्यवस्थित आहे. व्यवस्थित चालू आहे ना, मग ते व्यवस्थित राहावं असं वाटतं का नाही तुला? बोल. स्ट्रेस मला सांगा, जसं तुमचं घर या व्यवसायावरती अवलंबून आहे तसंच इतरांची घरं सुद्धा राधिका मसाल्यावरती अवलंबून आहेत. उद्या राधिका मसाल्याची डुप्लिकेट पाकिटं विकली जात असतील तर याचा त्रास सगळ्यांनाच होईल. कदाचित उद्याला कंपनी बंद पडू शकेल. मग तुमचं घर कसं चालेल? हो ताई, असलं काही बोलू नका. मग ही डुप्लिकेट पाकिटं तयार करणाऱ्यांना शिक्षा व्हायला नको? हो, शिक्षा तर व्हायलाच हवी ताई. हे सगळं ताई, बस मला एवढंच माहिती आहे, मी काय डिलिव्हरी करतो, पण इथे कोण काय करतं हे बोलण्याचा अधिकार मला नाहीये ना. उद्या राजवाडे साहेब आणि महाडिक साहेबांमुळे माझी नोकरी जायची. अरे पण हे आधी का नाही सांगितलंस? हा अनर्थ टळला असता ना. मी काय करू, मी घाबरलो होतो. मी 2-4दा त्यांना अडून अडून बोलण्याचा प्रयत्न पण केला, पण राजवाडे साहेबांनी काही ऐकून घेतलं नाही. वर धमकी दिली कामावरून काढण्याची, गप्प राहायला सांगितलं. त्यामुळे असा डुप्लिकेट माल मी पोचता करत राहिलो राजवाडे साहेब आणि महाडिक साहेबांच्या सांगण्यावरून. ताई मला माफ करा, भीती पोटी मी हे सगळं करत राहिलो. बघितलं, हे असा मजबुरीचा फायदा घेऊन चुकीची कामं करायला लावतो. नाही, माझा तर विश्वासच बसत नाही. राजवाडे सर आणि महाडिक सर असं करू शकतात? आणि मुळात त्यांना काय गरज आहे हे सगळं करण्याची? नाही, शत्रू असतात पण हित शत्रू सगळ्यात घात. तोंडावरती कसं गोड गोड बोलतात आणि मनात मात्र ताई आमच्या ताब्यात द्या यांना. नाही, नको कमळा. जे काय व्हायचं ना ते कायद्यानं रितसर होऊ. माल कुठे बदलला जातो? चला दाखवतो. मला वाटते फार वेळ घालवण्यात काहीही अर्थ नाही. राधा मला फोन करणार नाही, कधीच नाही. त्यापेक्षा मी माझं अमेरिकेच्या फ्लाईटचं सरळ बुकिंग करून टाकतो. आनंद, तुझ्या सांगण्यावरून वाट पाहिली मी, पण मला माहित होतं माझ्या प्रेमाला न्याय मिळणार नाही. हॅलो, या सौमित्र बनहट्टी. I want to book an air ticket for America. ताई, 20 ती जागा. मॅडम, आत्ता जाऊन त्या महाडिक आणि राजवाड्यांना पकडूयात आपण. नाही, त्यांची पोलीस कंप्लेंटच करूयात. चला. श्रेयस, उगीच आताताईपणा करू नको. उद्या काय तो सोक्ष मोक्ष लावतेच नाही.